संपूर्ण महाराष्ट्रासह नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू असताना मात्र नांदेड शहरामध्ये प्रभाग क्रमांक 19 या प्रभागामध्ये लागलेल्या बॅनरची चर्चा मात्र आता जोरदार होऊ लागलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी नांदेड शहरातील जे प्रभाग क्रमांक 19 आहे येथील नागरिकांनी जवळपास 500 मतदारांचा जो परिवार आहे त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे। या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेले आहेत। माननीय मोदीजी एकीकडे घर देता का घर आणि देवेंद्र फडणवीस आणि राधाकृष्ण विखे पाटील यांच्या फोटोच्या खाली हे मात्र घराबाहेर काढतात अशा आशयाचं बॅनर जे आहे ते या ठिकाणी लागलेलं आहे। घर द्या अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जो आहे तो या मतदारांनी घेतलेला आहे। आपल्यासोबत येथील मतदार आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। काकू, काय सांगाल तुम्ही आता ह्या बॅनर लावले मतदानावर बहिष्कार टाकण्याचं? आम्हाला घर नाही, दार नाही। आम्हाला घरातून जर काढत असतात आम्ही कोणाला मत देणार नाही। आम्ही काय रोडवर यायचं का? प्रत्येक बारीला आम्हाला कागद यायले तर की घराच्या बाहेर निघा, घराच्या बाहेर निघा। कशासाठी निघा? आम्हाला आमची सोय नाही, काय नाही। आम्ही मतदान घेऊन काय करायचं? आम्ही आम्हाला काहीच नाही। आम्हाला फलाट नाही, घर नाही, दार नाही। आम्ही कुठून निघणार नाही। जर काय करायचं असं तर आम्ही मतदान देणारच नाही। काय नाव आहे तुमचं आणि किती वर्षापासून तुम्ही इथे राहताय? 60 वर्षापासून राहते मी। आलमाबी आहे, शेख आलमाबी। 60 वर्षापासून इथं राहते। आमचे नवरे कामावर मेलेले आहेत। आम्हाला काहीच पर्याय नाही आहे। बरं, ठीक आहे। काकू, काय नाव आहे तुमचं आणि किती वर्षापासून तुम्ही या शासकीय वसाहतीमध्ये राहताय? आम्ही 50 वर्षापासून राहतो। 50 वर्षापासून राहतो आम्ही। काय नोकरीला कोण होता? मुलगा होता का पती होते तुमचे? पती तुकाराम वाघमारे, अंजनाबाई तुकाराम वाघमारे। ते बॅनर लावले तुम्ही, आता मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय, काय कारण आहे? आम्हाला घर नाही, दार नाही। आम्हाला घराबाहेर काढायला तर आम्ही काय जनावर आहोत का रस्त्यावर येऊन बसायला? आम्ही मतदान करणार नाही कोणाला बी घर दिल्याशिवाय। आम्हाला घर दिल्याशिवाय आम्ही कोणालाही मतदान करणार नाही। आपल्यासोबत चाचा आहेत, त्याचा काय सांगाल? तुम्ही नोकरीला होते, काय नाव आहे तुमचं? माझं नाव के सिद्दीकी आहे। मी नोकरीवर होतो, रिटायर झालो। घर नाही, दार नाही, काय नाही आणि काय शिक्षण बी नाही। पोरं शिक्षण होते, आता लहान लहान लेकरं राहतं। आता शिक्षण करावं म्हणलं तर आता घर बाहेर काढायला लागले लोक आणि नोटीसवर नोटीस द्यायला लागले। घर बाहेर काढा म्हणायला लागले। कसं करायचं, काय करायचं? आम्ही मतदान देणार नाही। किती वर्षापासून तुम्ही त्या शासकीय वसाहतीमध्ये राहताय? 40 किंवा 45 60 वर्ष झाले। 60 वर्ष झाले आम्हाला। हो, आता काय नेमकं काय मागण्या आहेत तुमच्या हातात? आमचे लेकर बाळ जरा याच्यावर यायले, शिक्षण नाही, पाणी नाही द्यायला। आम्ही गरीब लोक कुठं हे होणार? काय आम्हाला जागाच नाही बघा। रोडवर यायलो आम्ही। आमचं असं कोणीच हे नाही की कुठं जायचं सहाराच नाही। आमचा सहारा उठलेला आहे। नवरे नाहीत, आम्हाला कुणी नाहीत। आम्ही कुठे हे करा, आमचा कुठंच हे नाही बघा। थाराच नाही आमचा, दाना पाणीच उठल्यासारखं आहे आमचं। आम्हाला कुठंच हे नाही। तुम्हीच आता माय बाप आहात, आम्हाला कुठंतरी सहारा द्या। कुठंतरी आम्हाला हे करा, कुठंतरी आमचं बसवा। आमचे लेकरं बाळ शिक्षणाला आहेत, कुठंच आम्हाला हे नाही। किती वर्षापासून राहताय तुम्ही? आम्ही 30-40 वर्ष झालं इथंच आहेत आणि पडीत घरामध्ये आहे आम्ही। झोपडे सारखे आहेत आमचे घर, कुठंच आम्हाला सहारा नाही बघा। आम्ही एवढी तुम्हाला शासनाला आमची हे आहे। नक्कीच आपल्यासोबत आणखीन वसाहतीतील काका आहेत। किती वर्षापासून राहते? कोण वडील होते तुमचे नोकरीला, तुम्ही आहात काय? नौकरी वडील थे। हम यहाँ से रहते 15 साल से रहते। हमको यहाँ घर ना, दार ना, हम ऐसे रहते। हमको कहाँ प्लाट नहीं, कुछ नहीं। हमारे पीछे घर ना, दार ना। अब सरकार ने हमको देना, हम कहाँ जाना? हमको नोटिस 3 नोटिस आ गया अभी तक और धमकियाँ दे रहे नोटिस के अंदर। अब सरकार के पास गए, 7 दिन की नोटिस दिया हमको। हेमंत भाव के पास गए, माने अपने चिकली साहब के पास गए, माने अशोक साहब के पास गए, उसके बाद बोंडागर साहब के पास गए। हमारा मांगे कुछ कर रहे नहीं, हम खाली लेटर पे लेटर आ रहे। हमारे बच्चे का शिक्षण है यहाँ पे। अब बच्चे यहाँ पे पढ़ा, यहाँ पे 7 दिन कहाँ से खाली करेंगे? हम कैसा करेंगे? हम कहाँ जाएंगे? हमको धमके पे धमके आ रहे हैं। साहब लोग नोटीस कोणी दिली आणि काय नोटीस मध्ये आशय आहे? पाक भंडार हिंदी। अच्छा, अभियंत्याने नोटीस दिलेली आहे, घर खाली करा। लेकरं बाहेर शिकायचे, आमच्या लेकराच्या बेघर राहिले। किती वर्षापासून तुम्ही ते वास्तव्यास आहे? मला 50 वर्ष आले की। मला सांगा
आता मला सांगा, आता तुम्ही हे शासकीय वसाहत आहे, सरकार तुम्हाला कसं ते देईल? सरकारी वस्ती आहे, पण आमच्या लेकरा बाळाच्या शिक्षणापर्यंत कुठे द्या पाहिजे आम्हाला सवलत. ते बी सवलत नाही. बरं. 7 दिवसात काढा, 7 दिवसात काढा. तुमच्या 7 दिवसात होऊ शकते का? आता काय तुमचे काय आता हे बॅनर लावले तुम्ही मतदानावर बहिष्कार म्हणून? बहिष्कार बिलकुल होणार. मोदीजी एकीकडे घर द्यायला, एकीकडे घराच्या बाहेर काढायला. मग आहे कोणता अन्याय आहे? आणि लोकांना काय करा? काय सांगशील, तुम्ही मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला, किती वर्षापासून तुम्ही इथं राहताय? आता 40 वर्ष झालं. 40 वर्षापासून जसं पाटबंधारे विभाग झालेला आहे तेव्हापासून इथं आम्ही राहायला आहोत. तो म्हणजे काम चालू होतं बंधाऱ्याचं, म्हणजे जे काही डॅमचं काम चालू होतं तेव्हापासून आम्हाला इथं वसाहत करून दिली. आणि वसाहती पूर्ण पडलेली आहे. आणि श्रेणी 4ची असल्यामुळे ज्याच्याकडे पैसा आहे ते तर दुसरीकडे घर करून गेले राहायला. पण आता ज्याच्याकडे पैसा नाही किंवा मानधनही त्याला नाही किंवा कुठं स्थारा नाही, असेच नागरिक आमच्या 80 घरं इथं आहेत. आणि आमची प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधीला वारंवार निवेदन व विनंती करूनही लोकप्रतिनिधी याच्याकडे दुर्लक्ष करत आहेत. त्याच्यामुळे आज आम्हाला इथं निर्णय घ्यावा लागला की जे काही 500 वोटिंग आमची असर्जन कॅम्पसमध्ये आहे ते आम्ही कोणीही इलेक्शनमध्ये भाग घेणार नाही आणि बहिष्कार करणार आहोत. कोणतेही वोटिंग करणार नाही. आणि जे काही आता समजा आम्ही वारंवार समजा कलेक्टर साहेबाला निवेदन दिलं, महसूल मंत्र्याला निवेदन दिलं, तरी हे आम्हाला अशा प्रकारच्या नोटिसी ते देत आहेत. आणि ते नोटिसी देत नाहीत म्हणून तिथले पाटबंधार अधिकारी यांनी सुद्धा आम्हाला सांगितलं होतं की बा आम्ही नोटिसी देत नाही, पण तरी देखील वारंवार नोटिसी येत आहेत. आणि कोणताही इथं जे काही लोकप्रतिनिधी आहे ते आमच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला तयार नाही. त्याच्यामुळे आम्ही इलेक्शनवर बहिष्कार टाकायचा विचार केला. आता तुम्ही घर मागताय, घर कुठं शासनाकडे कुठं घर देण्याची मागणी करताय? तुम्ही घरकुलच्या माध्यमातून घर देण्याची मागणी करताय का जे वसाहत आहे तुम्ही जिथं आता राहतायत तिथे देण्याची मागणी करताय? आता आमची जी मागणी आहे, जे आता शासनानं आम्हाला इथं, आता आमचे लहानाचे मोठे आम्ही इथं झालेलो आहोत. आमचे जे काही समजा लहानपणी इथं गेलेलं आहे, कोणाचे आई वडील वारले असतील, कोणाच्या आई एक्सपायर झाले असेल, कोणाचा भाऊ एक्सपायर झाला असेल, किंवा आम्ही इथं लहानाचे मोठे झालो आम्ही इथं खेळलेलो आहोत. सगळं काही आमचं इथं झालेलं आहे समजा लहानापासून ते मोठ्यापर्यंत. तर आमची विनंती इतकीच आहे की आता शासनाला काहीतरी 2 हेक्टर काहीतरी जागा लागणार आहे असा कार्यकारी अभियंता साहेबांनी सांगितलं. तर आमची विनंती अशीच आहे की मागे जे काही गोदाम आहेत तिथं त्याला ते 2 हेक्टर जागा द्यावा. जे काही सौर ऊर्जेचा प्लांट आहे, त्याच्यानंतर वसतिगृह आहे, ते तिकडं द्यावं 2 हेक्टर जागा. टोटल इथं म्हणजे 10 हेक्टर काहीतरी जागा आहे, 25 एकर जागा आहे. तर त्याला लागाली 6 एकर तर पलीकडच्या बाजूला द्यावी. तिथं फक्त गोदामं केले आहेत आणि गोदाम पुरे पडीत झालेले आहेत. तर त्या ठिकाणी जागा द्यावी आणि ती प्रोजेक्ट तिथं घेऊन जावा. आणि जे काही वसाहतीमध्ये राहत आहेत त्याला इथंच राहू द्यावा. आणि आमची अशी मागणी आहे, जर समजा प्रशासनाला पुरी जागा लागत असेल तर आम्हाला कोण्यातरी कानाकोपऱ्यामध्ये काहीतरी आमचा विचार करून तिथे आम्हाला बांधून देण्यात यावा. कारण जागा पुष्कळ आहे आणि हे गायरान जमीन होती आणि गायरान पाटबंधारे विभागाच्या नावानं आहे काय ते आम्हाला माहित नाही. पण आमची इतकीच विनंती की आम्हाला कुठेतरी त्याने सहारा द्यावा. नक्कीच विष्णुपुरी धरणाची सुरुवात झाल्यापासून हे जे कर्मचारी आहेत या ठिकाणी वास्तव्यात आहेत, ही वसाहत निर्माण करण्यात आलेली होती. मात्र आता गेल्या 50 वर्षापासून राहत असलेल्या नागरिकांना पाटबंधारे विभागातर्फे नोटीस देण्यात येत आहे की 7 दिवसाच्या आत जे आहे या नागरिकांनी वसाहत खाली करण्यात यावी अशा प्रकारच्या नोटिसा देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता 500 परिवार जे आहे त्या परिवारातील मतदारांनी जे आहे मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलेला आहे. आमच्या मागण्या किंवा आम्हाला जोपर्यंत घर मिळणार नाही तोपर्यंत आम्ही मतदान करणार नाही किंवा मतदानावर बहिष्कार टाकण्याचा या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे. LS मराठी न्यूज, यशपाल भोसले, नांदेड.